राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुका उत्साहात पार पडल्या. अनेकांनी अनेक ठिकाणी चांगली बाजी मारली. सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या अनेक ठिकाणी जागा आल्या. त्यामुळे राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष ठरला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परवा घोषित केलं. अशी सर्व अवस्था असताना सुद्धा, परिस्थिती असताना सुद्धा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या ठिकाणी स्थानिक आमदार भारसाकळे यांच्या हट्टापायी किंवा यांच्या आततायी स्वभावाने किंवा यांच्या घराणेशाहीचा प्रत्यय हा आलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याची पळझड झाली, नव्हे पाणीपत झालं. मागील 2-3 दिवसापासून सारख्या बातम्या या ठिकाणी येत आहेत. या अनुषंगाने आम्ही स्थानिक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश कार्यकारी सदस्य अरविंदराव नळकांडे यांच्याशी संपर्क केला. मी अरविंदराव यांना विचारतो, अरविंदजी, आपण दर्यापूर शहरामध्ये राहता, गेल्या कित्येक वर्षापासून आपण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, उच्च पदाधिकारी, असं असताना जे आमदार स्थानिक आहेत, तुमच्या गावचे आहेत किंवा ते आज या मतदारसंघाचे नसले, अपक्षित राहिले, तरी त्यांचा फार मोठा बोलबाला आहे, 6 वेळचे आमदार आहे. असं असताना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारण काय? खरं म्हणजे अतिशय दुःखी अंतकरणाने मी तुमच्याशी बोलतोय की संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा दौरानं फडकत असताना मी ज्या शहराचा रहिवासी आहे तिथचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा परास्त व्हावा ही खरोखर दुःखाची गोष्ट आहे. पण प्रयत्न असा होता, भारतीय जनता पक्षाची परंपरा अशी आहे की त्या परंपरेमध्ये ज्या म्हणजे फार आधीपासून मी पहिल्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहे आणि मग ही सगळी मंडळी पक्षात यायला लागली, त्यांचं मी स्वागतच केलं होतं की नवे लोक पक्षात येतात. आणि ती परंपरा अशी आहे की ज्याला पक्षाची उमेदवारी पाहिजे त्यांनी पक्षाकडे अर्ज करायचा. पक्षाचा अर्ज केल्यानंतर मग पक्षासाठी त्याच्यावर सगळे सर्वे किंवा भेटीगाठी किंवा लोकांचे मत काय, कार्यकर्त्यांचे काय मत आहे, या आधारे मग त्याला उमेदवारी देण्याची परंपरा पक्षामध्ये आहे, आधीपासून. मग दर्यापूरमध्ये सुद्धा याच परंपरेचा भाग म्हणून या दर्यापूरच्या नगरपालिकेमध्ये काय केलं पाहिजे, तर 1 महिन्याच्या आधी माझ्या अध्यक्षतेखाली एक प्रक्रिया सुरू झाली की ज्यांना ज्यांना दर्यापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची किंवा सदस्यपदाची उमेदवारी हवी आहे त्यांनी पक्षाकडे अर्ज करावे. मग आमचे इथे जे तालुका शहराध्यक्ष आहेत मेघा भारती, तिने सगळ्यांचे अर्ज स्वीकारले. त्यामध्ये 7 लोकांनी नगराध्यक्षासाठी आणि जवळपास 70-80 लोकांनी सदस्य पदासाठी उमेदवारी मागितली. मग त्याप्रमाणे ती सगळी यादी तिकडे गेली. मग पक्षाच्या वतीनं एक वाशिमचे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांना इथं पाठवलं दर्यापूरला की या 7 नावापैकी कोणाच्या बाजूनं कार्यकर्त्यांचा कल आहे, असं 1-to-1 बैठक झाली. हा, त्या बैठकीतच मी अध्यक्ष होतो. आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, सूचना दिल्या की सगळे दारे खडके बंद करा, एकटा येईल आणि तो कार्यकर्ता या 7 पैकी कोणाच्या बाजून त्याचा कल आहे किंवा कोण चांगला राहील. मग त्याप्रमाणे जवळपास दिवसभर जवळपास 70-80 लोकांनी, कार्यकर्ते नंतर समर्थक अशा सगळ्या मंडळींची 1-to-1 बैठक विजय राजे यांनी घेतली. आणि त्याच्यामध्ये चर्चा हीच होती की ज्या 7 लोकांनी एक अर्ज, आमचे जे शहराध्यक्ष आहेत मेघा भारती, नंतर जनरल सेक्रेटरी रोशन कटारमठ आणि आणखी काही लोकांनी पक्षाकडे अर्ज केले होते. आणि नेमकं मग त्यांच्यापैकी कोण, असं सगळ्यांना विचारलं गेलं. मग कोणी मेघाचं नाव घेतलं असेल, कोणी रोशनचं नाव घेतलं असेल, अजून कोणी नाव घेतलं असेल. आणि पुन्हा त्यांनी दुसरा प्रश्न असा विचारला की जर या 7 पैकी कोणाला द्यायचं आहे हे तुम्ही सांगितलं
पण या व्यतिरिक्त पक्षाकडे 2-3 कार्यकर्त्यांनी पुन्हा बाहेरच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आम्हाला मिळावी अशी विनंती केली आहे. बरं. त्याच्यामध्ये एक प्रदीप मोदी आहे, हम्म. त्यांचं वेगळं संघटन, ते कोणत्या पक्षाचे नव्हते, बरं. पण हिंदुत्ववादी भूमिका म्हणून त्याचा चांगला परिचय आहे. पण पक्षाकर्त्यांनी सुद्धा अर्ज केला होता. त्यांनी म्हणजे विनंती केली. बरं. आणि एक संजय भाटसागळे, चांगला पर्यावरण मध्ये चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे संजय भाटसागळे. अशा दोघांचे नाव होते. एक भावना गावंडे, बरं. तिने अप्लिकेशन केलं होतं, ती आले होते सगळे. आणि त्यांनी मग ते विजयराजांना भेटले की आमची इच्छा आहे. आणि मग त्या निरीक्षकांनी प्रश्न दुसरा विचारला, या हे जे 2-3 नावं आहेत पक्षाच्या बाहेरचे, त्यांच्यापैकी कोणा? मग कोणी संजय भाटसागळे नाव सांगितलं, कोणी, पण त्याच्यामध्ये सांगणाऱ्यांची संख्या पक्षाच्या बाहेरच्या माणसाला जर द्यायची असेल, कार्यकर्त्याला द्यायची असेल, तर प्रदीप मोदीच्या बाजूने जास्त मत आले. मग हा संदेश गेला आणि त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली. तर तुम्हाला मुद्दामून सांगायला मला म्हणजे सांगायला पाहिजे की त्या 7 मध्ये प्रकाश भाऊचे जे विशेष आहेत नलिनीबाई, त्यांचं नाव त्यांनी अर्ज केलेलं नव्हता. हे वैशिष्ट्य. त्यांनी इंटरव्ह्यू केलेली किंवा त्यांना काहीच नाही, त्यांनी अर्जच केला नाही. अर्ज केला नाही त्यामुळे काही प्रश्नच नाही. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्या डोक्यात किंवा एक ते 7 पैकी होईल किंवा बाहेरचं द्यायचं असेल म्हणजे प्रदीप मोदी किंवा संजय भाटसागळे असं होईल. अशी ही सगळी परिस्थिती असताना आणि सगळा उत्साह असताना अचानकच एक 2-3 दिवसांनी नलिनीबाई भाटसागळे यांची इच्छा आहे बा हे समजल्यानंतर मग नागपूरहून आमचे संघटन मंत्री आले अकोल्याला. आणि त्यांनी सांगितलं की बा काय करायचं आता, ती आता हट्ट धरून बसल्या की माझ्या पत्नीला उमेदवारी मिळाली पाहिजे. तर काही आपलं काही हरकत नाही, त्या नगराध्यक्ष होत्या, काही हरकत नाही. पण जे काही ठरेल ते युनानिमसली ठरवा. म्हणजे प्रकाश भाऊंचं नेतृत्व तुम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि ते मान्य होतच. कारण ते अकोटचे जे आहे ते दर्यापूरचे त्यांचे राहणार आणि अकोटमध्ये ते उमेदवारी त्यांनी आमदार म्हणून निवडून आले. निवडणुकीत निवडून आले. तिथे म्हणजे अकोट, रिव्हरखेड असं आहे. तर मग ठरलं असं की प्रकाश भाऊ कडून सगळे बसा, सगळे कार्यकर्ते अर्जुननाथ माझ्यासहित. मी म्हटलं की हरकतच नाही. आणि आपण मग तिथं युनानिमसली ठरवू. आणि मग नगराध्यक्ष जरी नलिनी भाटसागळेचं नाव जरी युनानिमस ठरलं तरी पक्षाला अडचण नाही. आणि मग सदस्य कोण त्यांनी अर्ज केले त्यांच्यापैकी आपण निवड करू आणि अशा पद्धतीचं पॅनल उभं करू. पण ती बैठकच बोलावली गेली नाही. मी बरेच दिवस वाट पाहत त्याची जबाबदारी त्या गोपाळ चंदन जनरल सेक्रेटरी आहे किंवा तू भेट आणि एक अशी बैठक घडवून आण. पण तशी काही बैठक घडवून आणल्या गेली नाही. उलट बातम्या अशा पसरल्या की याची सगळी जबाबदारी प्रकाश भाऊकडे दिली आहे. तर ते खोटी बातम्या आल्या की प्रभागी नेमलाय. प्रभागी हे संजय कुठे होते आणि मग जिल्ह्याच्या प्रभारी प्रवीण कुठे होते. असं काही एकदम काही एका नगरपालिकेचा प्रभारी अशी काही पद्धत भाजपमध्ये नाही. ते मी खोडून टाकलं की असं काही झालं नाही. तर नंतर मग ही प्रक्रिया पुढे गेली. तर नंतर ते बातमी खोडून काढली. एक दिवस इथचे जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत असं काय नाव त्यांचं, ते त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांना प्रकाश भाटसागळेंनी बोलावलं की आपण युती करू इथं. म्हणजे शिंदे सुनील म्हणून नाव आहे. तर ते त्यांनी म्हटलं की बाबा याचे अधिकार सगळे आणि आमचा पक्ष मोठा आहे, प्रस्ताव द्यावा लागतील. नगरपालिका कोणती, शिवसेनेला कोणती, भाजपला कोणती, जिल्ह्यात असं ठराव लागेल. असं आपण मी आलो आणि युती केली असं तर काही होणार नाही. आनंदराव अडसूळ आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे, प्रस्ताव दिलं पाहिजे. मग ते जे सुनील डिके ते बाहेर पडले घराच्या बाहेर पडले. त्यांची नातेवाईक आहेत बाहेर पडले आणि बातमी अशी फैलवली गेली की शिवसेनेची आणि भाजपची युती झाली. ती बातमी सुद्धा खोटी होती. वास्तविक ती युती नव्हती. काही चर्चाच नाही, वरिष्ठापर्यंत काहीच नाही. आणि मग ते युती नाही झाली तरी युती झाली.
आणि ही बातम्या हो. ह्या काही पत्रकारांना हाताशी धरून त्यांनी पळवलं, त्याचं सुद्धा खंडन केलं एक जबाबदार पदाधिकारी म्हणून, बरोबर. की बा अशा पद्धतीचं युद्ध होत नाही, नसतं. हो, हो, हो. आणि मग ते पुढे गेलं. महायुतीमध्ये एक राष्ट्रवादी घटक आहे, हो. त्याच्या बाबतीत काय सांगते? राष्ट्रवादीच्या संदर्भात माझी माहिती अशी आहे हो, हो. की राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे संतोष महात्मे आहे बरं. आणि तालुक्याचा अध्यक्ष कपिल पोटे आहे. हम्म. तर त्यांच्याशी जेव्हा मी या मधल्या काळामध्ये युती झाली हम्म. तर ती काही अधिकृतपणे त्याला म्हणता येईल किंवा चर्चा विनिमय, हो. जिल्हाध्यक्षाचं काय मत आहे, हो, हो. जिल्हाध्यक्ष इकडचे जिल्हाध्यक्ष हो. बाकी भेडावेकर हो. अशी बसून काही चर्चा झाली हम्म. आणि ती आनंद खानन हो. 2 तासामध्ये हो. निश्चित जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे, हो, हो. ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमोल गरवाल आणि यांनी शहराच्या अध्यक्षांना बोलावलं आणि आपली राष्ट्रवादीची युती झाली. ते अशाच पद्धती. म्हणजे माझी पक्की नव्हती की ते खऱ्या अर्थानं तुम्ही जर यांना जर विचारलं हो. आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे, हो, हो. तर ते कदाचित आता ते बोलतील की नाही मला माहित नाही, पण अशा पद्धतीची काही जी युती झालेली हो. नव्हती. आणि त्याच्यात मग त्यांनी जाहीर करून टाकलं की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जे काही अर्ज भरले होते दर्यापूर भागातले, तिकडच्या 9 जागा त्यांना देऊन टाकल्या राष्ट्रवादीला. बरं. आणि 16 म्हणजे वास्तविकता 25 ते 25 लोकांनी 50च्या जवळपास लोकांनी अर्ज केले होते सदस्य आहेत. हो. प्रत्येक वार्डात. हो, हो. तर ते त्याच्यातले 16 निवडले. आता ते 16 कसे निवडले गेले तर काही आपल्या व्यक्तिगत संबंध असतील. बरोबर. हे 16 आणि ते 9 अशी 25ची नगरसेवकांची हे केली आणि ती निवडणूक नाही झाली. ते निवडून लढले पाहिजे. हे सर्व असलं तरीही स्थानिकमध्ये जो बोलबाला त्यांचा होता आणि विरोध झाला, म्हणजे पक्षाच्या लोकांचं ऐकलं गेलं नाही, वरिष्ठांचं ऐकलं गेलं नाही आणि त्याचे परिणाम असे झाले. या अगोदर सुद्धा त्या नगराध्यक्ष होत्या. नगरामध्ये आम्ही जेव्हा काही माहिती घेतली तर त्यात बऱ्याच ठिकाणी सांगितलं जाते की ह्या उमेदवार नको होता, उमेदवार नको पाहिजे, उमेदवाराप्रती प्रचंड म्हणजे निराशा दिसली. आणि त्याचमुळे कदाचित म्हणजे वरच्या उमेदवाराला मदत दिली नाही आणि पॅनल पडले म्हणजे 16 पैकी 4 आणि राष्ट्रवादीच्या 9 पैकी 1. म्हणजे एवढं मोठं 25 पैकी 9 म्हणजे काय म्हणतात 5-6 उमेदवार येणं किती मोठं पाणीपत आहे. मग त्याचं अतिशय दुःख आहे. म्हणजे मग आता पक्षाने निर्णय घेतला किंवा नवीन ते भाषण द्या, तर मग सगळे कार्यकर्ते ठीक आहे बाबा, सगळेच कार्यकर्ते कामाला लागले होते, प्रचार करत होते, पण मतदारांनी काही ऐकलं नाही. आमची ती मेघा भारती जी आहे ना, तिने ती इतकी मेहनत केली, तिची इच्छुक होती. पण तिनं ती सुद्धा सगळ्या मीटिंग अरेंज करणे, निरोप देणे, आम्हाला सगळ्यांना बोलावणे. ते मग काही म्हटलं मी जाऊ शकलो नाही, मी अन्य गावाला गेलो. एक बातमी मी कालपासून पाहतोय की दर्यापूरमध्ये आमदारांचा राजहट्ट ठरला पराभवाचे काळ. म्हणजे आमदारांचा राजहट्ट, म्हणजे त्यांच्या पत्नीला त्यांनी उभं केल्यामुळे तो राजहट्ट जो आहे तो पराभवाला कारणीभूत ठरला. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, ही अशी जर परिस्थिती राहिली आणि आमदारांची अशाच पद्धतीची म्हणजे घराणेशाही म्हणतात किंवा हा राजहट्ट स्वतःच्या त्याला, त्याच्यावर काय बोलते? मला म्हणजे खरं म्हणजे आता ते म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे त्याला मला सहमती द्यावं लागेल की राजहट्ट, कारण की आधीपासून देवेंद्र, मी मागच्याही मुलाखतीत तुम्हाला सांगितलं की मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासून स्पष्ट केलं होतं की ह्या निवडणुकीत कार्यकर्ते बरोबर, आणि कार्यकर्त्याला तुम्ही बळ उभं करा, तुमचं बळ उभं करा, तुमचं जे काही शक्ती असेल त्या कार्यकर्त्याला लावा, असं होतं. ठीक आहे, काही लोकांनी आग्रह केला असेल की नाही मी हे निवडणूक हे करतो, मला पद्धतीची गरज नाही, त्याच्यामुळे पक्षाने म्हटलं ठीक आहे. पण आणि कार्यकर्ते सुद्धा काम करत होते या निवडणुकीमध्ये आणि काही सांगता येत नाही बाबा या सगळ्या याच्यामध्ये आपला उमेदवार निवडून येईल. तर पण काही ठिकाणी आले, काही ठिकाणी आली अशी की असिस्टंटना घराण्यामध्ये दिल्या, तर त्यांनी कदाचित ते तिकडे कार्यकर्त्यांना मान्यता असेल, इथं कार्यकर्त्याची मान्यताच नाही. बरोबर, त्याच्यामुळे असं झालं. त्याचं आमच्या धामणगावला आमदाराची जी बहीण होती ती चांगली मतं निवड आणि सगळे सदस्य निवड. बुलढाण्यामध्ये आकाश कुलकर्णी झालं, कार्यकर्त्याची मान्यता होती म्हणून त्या दोन्ही निवडून आल्या. पण इथं कार्यकर्त्यांचं असं फार मन म्हणजे
शरीराने मनाने काम. हो ना, मी तेच म्हणतो की या निवडणुकीमध्ये असे बातमीत हे सुद्धा आहे हा. की कार्यकर्ते खूप दिसत होते, हा, हा. खूप दिसत होते कार्यकर्ते, असं वाटतं की खूप माहोल आहे कार्यकर्त्याचा. आणि खऱ्या त्यात हे सुद्धा आहे की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर या निवडणुकीचा. म्हणजे काही लोक असे सांगतात की आतापर्यंत जी निवडणुकी झाल्या आहे नगराची, त्यात इतका पैसा कुठे वापरला गेला, इतका पैसा या निवडणूक वापरला गेला. आणि त्यामुळे एक वातावरण होतं, म्हणजे लोक तन मन धन याच्या सोबत असं असं वाटत होतं, पण तसं काय दिसलं नाही. म्हणजे कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्या कानावर आहे असं की पैशाचा वाटप खूप झाला. हो ना, म्हणजे हे काही एकाच करून किंवा पण पैशाचा वाटप झाला. आणि वाटपाची पद्धती अशी की पहिल्यांदा कसं व्हायचं की ज्याचे घरात 4 मतं आहेत त्याला त्यांचा कोणी प्रतिनिधी लपून राहिल्या गोष्टी की बा 4 मतं आहेत, तुम्ही तुम्हाला 2000 मताप्रमाणे 3000 मताप्रमाणे पैसे देऊ, तुमची मतं आम्हाला द्या. आता हे उघड सत्य आहे की लपून ठेवण्यासाठी काय. पण या निवडणुकीमध्ये एक मला गांधीनगरचा एक माझ्याशी परिचित असलेला, त्याचं नाव मला सांगायला हरकत नाही, तो मला भेटला. म्हणजे भाऊजी मी घरी होतो, म्हणजे मी बाहेर होतो म्हणजे कामात, आणि कामात असताना दुपारी पोरं होते घरी, ते एक पाकिट आलं म्हणजे माझ्या घरी. ते कोणी दिलं काय दिलं त्या पोरांनी, आम्ही संध्याकाळी आल्यानंतर मी पाकिट पाहिलं, ते पाकिट असं होतं की त्याच्यामध्ये आमच्या घरात 3 मतं आहेत. तर त्याप्रमाणे 9,000 रुपये त्या पाकिटात होते. कोणी आणलं काय आणलं हे माहित नाही. आम्ही अंदाज केला म्हणजे की म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा पैशाचं वाटप यावं. त्यांनी जर अंदाज करावा की हे पैसे कोण पाठवले असतील त्याला आपल्याला द्यायचं. इतकं मोठा पैसा. म्हणजे याच्यातून नेमकं इतका मोठा पैसा जर घरी जाते तर तो सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत, मोठे आहेत, इतक्या वर्षात आहेत, त्यांची पत्नी उभी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हा पैसा अशी बाबूजी मला हे असं तुम्ही सांगताय की आपण गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामध्ये आहात, आणि हे सर्व होत असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण नगराध्यक्षासाठी वगैरे असं काही आपण की आपल्या घरात एखादा उमेदवार द्यावा मागावा? म्हणजे तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. माझी तशी क्षमता आहे. नगरपालिकेचा मी आहे, मतदार आहे. पण जेव्हा असं आलं की कार्यकर्त्याला ही निवडणूक लढली पाहिजे, त्याला दिली पाहिजे आणि नेत्यांनी त्याच्या बाजून राहायला पाहिजे. जर मी मनात आणलं असतं तर मग प्रकाश भाऊ सारखा मी सुद्धा प्रस्ताव दिला असता की मला वोटाचा किंवा माझ्या पत्नीला वोट करायचा, कदाचित तो मान्य झाला असता. माझी आर्थिक क्षमताही आहे आणि माझ्या प्रेम करणारे अनेक लोक आहेत की माझ्या निवडणुकीत पैसे त्यांनी लावले असते. मी ते टाळलं. कारण का, फक्त देवेंद्रजींचा शब्द आणि मोदींचा शब्द. मोदींचं असं म्हणतात की असे जे घराणेशाहीनं या देशाचा बचाव करा, तर जे कोणी विविध राजकीय पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे नाही, विविध राजकीय पक्षामध्ये जर घराणेशाही नसलेले उमेदवार जर कोणी कार्यकर्ते पुढे येत असतील तर मी त्यांना मदत करायला पावर घ्यावं. मागते मुलं काय हे दुर्दैवानं असं झालं. तर भविष्यामध्ये पक्षश्रेष्ठींनी जी काही आपली परंपरा आहे त्या परंपरेनंच पुढे गेलं पाहिजे. पक्षाकडून महानगरपालिकेमध्ये आपल्याला सुरू आहे, त्यांना ईबी फॉर्म दिल्या जाणार. भविष्यामध्ये कुण्या एकट्याचं किंवा कुण्या माणसाचं किंवा व्यक्ती सापेक्ष राजकारण न करता आपण पक्ष सापेक्ष पद्धतीनं जी परंपरा आहे त्या परंपरेने पुढे गेलं तर भारतीय जनता पक्षाला म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे. एकंदरीत ज्येष्ठ तो असणारे त्यांच्या सांगण्यात म्हणजे दिसून येते आहे की पक्षाने किंवा पक्षाच्या नेतृत्वाने निवडणूक प्रक्रिया राबवताना खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचा सन्मान केला पाहिजे, पदाधिकाऱ्याचा सन्मान केला पाहिजे, आणि तसं जर केलं तरच निश्चित आपल्याला चांगलं यश मिळते, असंच बाबूजी त्या निमित्त. बाबूजी, तुम्ही आमच्यासोबत आलात, अत्यंत चांगली माहिती आमच्या दर्शकांना दिली, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. आणि मी आपल्या आभाराशी मानतो की इतक्या दुरून तुम्ही माझं मत व्यक्त म्हणजे या सगळ्या परिस्थितीवर आला तर मी सुद्धा तुमचा आभारी.